यानंतर बातमी अतिशय महत्त्वाची आहे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर आजपासून 3 दिवसांचा ब्लॉक सुरू झालाय। दुपारी 12 वाजल्यापासून ते 3 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल। पुलाचे गर्डर्स बसवण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थातच MSRDCने हा निर्णय घेतलाय। कुसगाव हद्दीतील पुलाचे गर्डर बसवण्याचं काम युद्धपातळीवर केलं जाणार आहे। पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीत कोणताही बदल नसेल तर 3 दिवस मुंबईकडे जाणारी वाहतूक द्रुतगती मार्गावरून सुरू राहील अशी देखील माहिती देण्यात आली आहे। या ब्लॉक संदर्भात मुंबई पुणे महामार्गावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी। पाहूया। यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावरती आजपासून सलग 3 दिवस ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येतोय। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने लोणावळ्यातील कुसगाव डोंगरगाव परिसरामध्ये असलेल्या या यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावरती एक ब्रिज उभारण्यात येतोय आणि या ब्रिजचे गर्डर बसवण्यासाठी हा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आला आहे। सध्या या ब्रिजचे गर्डर बसवण्याचं काम सुरू आहे। आपण पाहू शकतो की जी पुण्यावरून मुंबईच्या दिशेने जाणारी जी वाहतूक आहे ती मुंबईच्या लेनवरती डायव्हर्ट करण्यात आले। त्याचबरोबर मुंबईवरून जी पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक होती ती वळवण आणि वर्सोली टोल नाक्यापासून जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून पुण्याच्या दिशेने वळवण्यात येते। त्यामुळे कुठल्याही प्रकारचा पुण्यावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांवरती परिणाम होताना दिसत नाही। 12 ते 3च्या दरम्यान सलग 3 दिवस हे 3 तास काम चालणार आहे। त्यामुळे या महामार्गावरून जे कोणी प्रवासी ये जा करणार असतील त्यांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करण्याचं आव्हानसुद्धा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ असेल किंवा महामार्ग पोलिसांच्या वतीने करण्यात आले। त्यामुळे तुम्ही जर पुण्याच्या दिशेने मुंबईवरून जाणार असाल तर तुम्हाला जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून वर्सोली टोल नाक्यापासून देहरोड मार्गे पुन्हा पुण्याच्या दिशेने जाणार। दरम्यान दुपारी 3 नंतर पुन्हा हा मुंबई लेनवरून जी वाहतूक आहे ती सुरळीत करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने सांगण्यात आली। सूरज कसबे, NDTV मराठी, लोणावळा।